हॅलो हॅलो हॅलो. 3:45 वाजेपर्यंत जर तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने जर तुम्ही आशिलाव मग तुमचं मनोरंजन 100% होणार. फक्त बघत राहायचा. या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, आयशी आहेत. टेन्शन नॉट. लांबोरेजी आहे, गाडी नंबर 1562. ही साथी साची काठी, साथी साची काठी, मधी हळदीची वाटी, मधी हळदीची वाटी. मामा हळद. आमच्याकडे मामा होता. ऐका तरी मला बुवांना काय बोलायची त्यांना घेतो तसा कडकड. आज आमचा निरोप समारंभ आहे. आता पुढच्या वर्षी आमची शाळा भरणार, त्यांची शाळा म्हणून मी घेणार. हा एक मामा होता. हा वया तो बोलतो मामा होता. मामा एक कुलती एक भाची लाडाची. आणि मामा पण आमचा मस्तपैकी दिवसभर काम करायचा, खैराव जायचा, सांच्याची जरा वायशी टाकायचा, वायशी संध्याकाळची. आणि भाचीचं लग्न ठरलं. भाचीची मस्तपैकी हळद लागली. हळद लागायला मामा त्या दिवशी केवढा खुश. हा बघा तरी गंमत, बघा गंमत. नवली मानाचा मुद्रा. आणि बबी तिच्या बहिणीचं नाव बबी आणि ह्याचं पांड्या नाव. आणि हळद लावली. खुश म्हणजे आता काय लिंबोदरा भेटणार, सगळा मान भेटणार, सगळं मामालाच ना मान. हो तर झालं. हळद लावायला लागली आणि घरच्या देवाजवळ देवा आणला नाही, पद्धतशीर वाजवला नाही, देवा कुळ पोजला नाही आणि नवरीला निवली हळदी समोर. आणि झाली सुरू. आतमधनं 4-5 बायका एकत्र आल्या. अगं म्हण म्हण गाणं म्हण, भांगलं मला कुठं आता दम लागतो, असं त्यांचं सुरू. अगं हळू पण बाहेर पिकरवा आवाज जातोय, असं त्यांच्या गमती सुरू. तेवढ्या सुरू झालं आणि सुरू केलं. इसाती साची काठी, इसाती साची काठी, मधी हळदीची वाटी, मधी हळदीची वाटी. नवडी हळद झाली थोडी, नवरी म्रियावाला हात जोडी. ह्याला आलं टेन्शन. हा खळ्या जो मामा मी बबे, मी तुला कालपासून सांगितलं सगळा बाजारात हळद कमी पडलीत कशी. अरे नाही पांड्यादा, तर गाणं तसं आहे. होय काय मग ठीक आहे. हे असं मामा, असं मामा. वैभव माऊली 2 मिनिटं याल काय इकडे या ना. बघा समोर मैदान भरलंय, इकडे समोर मैदान भरलं. अरे असं मला तुम्ही एवढं उभं ठेवलं ना. समोर मैदान ठरलंय. इवलकरांचा टार्झन आणि बावऱ्या पळतोय. बेल जोडलं नाही नाही सुट्टी करायला. असं कसं अरे मी सोडणार आहे. मला एवढा हळद लावून घेतला. हा मग आला आम्ही असं अहो आम्ही असंच फसवतो. नमनाला कसं नादाला लावलं यांना. हे केलं गेलं बरं नमन केलं गेलं मग नाद करती. असंच आम्ही धंद्याला लावतो. विकास लांबरे बोलते हल्लू हल्लू खावायला. हा बावऱ्याने टार्झन जोडलाय. ठीक आहे बुवाना आज आपण आपल्या गावात बोलवलं, त्यामुळे पाहुण्याचा मान राखायला जावा. काय सुट्टी मेकर नंद्या जाधव आहेत. चला तर मग घाटी गटातली जोडी नंबर 17 बबनदेव लांबोरे या नावावर नशीब आजमावलं जात आहे. जोडी येत्या मैदानात. ज्या जोडीनं कोकणच्या या तांबड्या मातीमध्ये आपल्या नावाचा दबदबा करून ठेवलाय, असा डावीकडे पळायला आला झेंड्याचा मास्टर टार्झन आणि उजवीकडे त्याच्या जोडीला पळणार आहे वेगाचा बादशाह सम्राट बावऱ्या. अर्थातच बावऱ्या. टार्झन आणि बावऱ्याची जोडी आणि या जोडीच्या पाठीमागनं पळणार आहे वेगाचा बादशाह परशा ड्रायव्हर साखरपा भडकंबेकर. जबरदस्त नामांकित अशी जोडी. टायमर तयार, सुट्टी मेकर तयार. मंडळी हा खेळ फक्त पळणाऱ्या बैलांचा नाही, तर त्या बैलांच्या पाठीमागनं तितक्याच वेगात धावणाऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा खेळ आहे. बैलांच्या पाठीमागनं धावणं म्हणजे कुठल्या येड्या गबाड्याचं काम नाही. ज्याच्या अंगात रेग आहे, ज्याच्या पायात धमक आहे आणि ज्याच्या मधल्यात ताकद आहे, तोच बैलाच्या पाठीमागनं धावू शकतो. गुटखा खाणारा आणि दारू पिणाऱ्याचे काम नाही.
आणि अशाही आपल्या तांबड्या मातीतला रांगडा गडी परश्या आलाय. ए परश्या, तुझी आरची कुठेतरी वाट बघित असेल तुझी. चाल हो तयार. परश्या ड्रायव्हर तयार, सुट्टी मेकर तयार, टाइम टेपर लक्ष असू द्या. शिट्टीवाले तयार. शिट्टी वाजली, शिट्टी वाजली, जोडी सुटली. अरे झालं पडतात. विकत बोला मोरे काय सांगतात. त्यातलं पडतात होणार, तो वावरात येणार आणि जबरदस्त वेगाने पळालेली जोडी. टायमिंग घेतलंय 16 सेकंद 52 पॉइंट. अतिशय सुंदर जोरदार टाळ्या होत्या. प्लीज प्लीज टाळ्या, प्लीज टाळ्या. हा ओ खेळातलं खुल्यानो टार्झन लंगोटीचं बोलले. काहीतरी माहिती पाहिजे. टार्झन कशाला म्हणतात. ए खेळातले चमचम देवाय. टार्झन बैलाचं नाव आहे. लंगोटीवाला बाबू नव. खुल्या रे खुले, खुले जो शाप खुले. आला 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 आता येता बघला. आणि तो एक डायलॉग मला लय आवडतो. हेट्टा फट्टा भागवून जायचं ना, त्याचा नाद करायचा, घरात जाऊन समायचा. एक वर्षान नमान शिकवलेला आहे. आता काय काय शिकवतो बघत बघत राहायचा. आता हळद लावलेली आहे. ए पोरानो उठलास, चल बघू देवा घे. चल पहिलं गाणं घेतो. घ्या तरी बघा. अशा धमक्या किती राहिल्या. लास्टला म्हणतात अमृत प्याला विजयाचा, अमृत फलाने चढून गेला. मी काय म्हणतो, ही बाई ना चढून कशी जाणार. सोपा प्रश्न आहे की नाही. चढायचं काम तुरवायचं. कसं म्हणतोय बघ. अशा धमक्या किती राहिल्या, फाट्यावर मारल्या. असं चुटकीवर गाणे असतात. चुटकीवर हे काय हाय काय. अशा धमक्या किती राहिल्या, मी फाट्यावर मारल्या. या गणेशाच्या चेल्यानं समोर, ह्या गणेशाच्या चेल्यानं किती ना बांगड्या रे भरल्या. या गणेशाच्या चेल्यानं किती ना बांगड्या रे भरल्या. या गणेशाच्या चेल्यानं किती ना बांगड्या रे भरल्या. या गणेशाच्या चेल्यानं किती ना बांगड्या रे भरल्या. अशा धमक्या किती राहिल्या, अशा धमक्या किती राहिल्या, मी फाट्यावर मारल्या. अशा धमक्या किती राहिल्या, मी फाट्यावर मारल्या. अशा गणेशाच्या चेल्यानं, अशा गणेशाच्या चेल्यानं ना बांगड्या रे भरल्या. टार्झन बावऱ्याचा नांगरणीचा विषय म्हणून सांगतो. पाहुणे खेळातली भस आमच्या लांजादार याडा आहे. तेच बोललो लांबोऱ्या म्हणून खेळातलं होईना रे. काय म्हणतो. अरे पिठलं मागितलं तर पिठल्या सकट डांगर देईल. हे बरं. अरे पिठलं मागितलं तर पिठल्या सकट डांगर देईल. आणि लय आगावगिरी केली तर बैला सकट नांगर लावी. आपला गाडा नासा आहे, आपला गाडा नासा आहे. मिळून काय म्हणतोय. हे काय म्हणतात की काना आणि वेलांटीचे विषय. मी म्हटलं कानाची मी गातोय, वेलांटी तुम्ही गायची. मला लय दिवस म्हणतात कानात तुझ्या उंदरी म्हटला. आता कुणी सोसो केली बुवा. वेलांटीची गवळ सांगितली. गवळ ना वेलांटी स्त्रीलिंगी आहे ती वेलांटी. तो काना हा भेद आहे, हा शक्तिचूर आहे. आणि आलं शिकवायला, मला आलं शिकवायला. दुसरा त्यांचा विषय म्हणतात त्यांचं झालं वय 42, 2 वर्ष वाढवला नाही. एवढा पण म्हातारा नाही मी, वाटतो मी तसा नाही आहे. आणि रग लय या म्हाताऱ्यात लय लोक म्हणतात माझा 30 वय. हा म्हणतात काय झालं उद्या म्हातारा झालं तर काय. बसून करीन, बसून करीन. भाऱ्यांचा विषय होता, भाऱ्यांचा विषय होता. अरे म्हातारा तर बसून करीन पण करीन. तुला म्हणू घटस्फोट देणार नाही. सांगा देश दादा, सांगा देश नाही. काय म्हणतोय. गाणं घ्या होते इकडे. लास्ट नंबरचं गाणं, लास्ट नंबरचं गाणं. बावऱ्या बोलतोय दे लवकर. आज आज बैलगाडा फ्लेवर आहे. घ्या. अरे गाणं कशात त्या वळीत आहे.
ते सगळं जो माझ्या संग सगळं खुलं कसं या हा धक धक होतय काळीज उलूक उलूक अस्त्र रामायणाचा विषय त्याने गायला. आता मला सांगा त्याने रामायणाचा विषय गायला म्हणतात ह्या काल्याची म्हणतात लांबोऱ्याची भाजली रावणाचा विषय आणि कुणाचा मारुतीचा दोघांचा युद्ध झालं धरून त्याला रावणाचा आणि मारुतीचं. हे दोघं पण पुरुष ना हो होय ना हे पोरांनो. मग ह्याच्या शक्ती तुला कुठं आहे. बाईनं पुरुषाला मारलं पाहिजे किंवा कमजोरी केली पाहिजे ह्याच्यात दोन्ही पण पुरुष. मग आणि आमचा हरला तरी तुरा आणि जिंकला तरी तुरा. हे शक्ती तुरा मला शिकवायला लागलं बुवा. हे ह्यांची अक्कल ही ह्यांची ज्ञान ही चमचमत्या बायचं म्हणून काय म्हणतोय बघा. धक धक होतोय काळीज सांगतो हा मर्द हाय अर्ध. अर्ध म्हणजे असं नाही म्हणत आहे बाबा शक्तीचा नाच करते आणि बाबा पुरुष आहे तसा अर्थ नाही वेगळं म्हणतोय. सांगतो हा मर्द हाय अर्ध चर्चा वाढले या भगडाची. भगड शब्द म्हणजे गोंधळ. गोंधळ हा गोंधळाची चर्चा वाढली. काय म्हणतोय सांगतो हा मर्द हाय अर्ध चर्चा वाढले हाय भगडाची. घे करून ओळख धगडाची घे करून ओळख आईशीच्या धगडाची. नवऱ्या बापसाची दगड म्हणजे नवर बाकी काय ना वाईट. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या धगडाची. करून ओळख धगडाची करून ओळख धगडाची काय लायकी आई या धगडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या धगडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या धगडाची. सांगतो मर्द आहे अर्ध सांगतो मर्द आहे अर्ध वाढले चर्चा भगडाची वाढले चर्चा भगडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या धगडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या धगडाची. सुग्रीव हो प्रभु राम राया प्रभु राम राया प्रभु राम राया येथे रावणया येथे रावणया पाळी तुला ही शमडाची तुला ही शमडाची. घे करून ओळख धगडाची घे करून आईशीच्या धगडाची काही लायकी आई या घुबडाची. करून ओळख धगडाची काही लायकी आई या घुबडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या घुबडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या घुबडाची. सांगतो मर्द हाय अर्ध सांगतो मर्द हाय अर्ध चर्चा वाढले या भगडाची वाढले या भगडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या घुबडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या घुबडाची. घे करून ओळख धगडाची काय लायकी आई या घुबडाची. मंडळी एक ना मला जोक परवा बोललेलो एक जोक सांगू काय थोडी जोक मी काय जास्त घेणार नाही भारी. हा काय एकदम भारी फक्त ऐकून जावा फक्त जोक ऐकायला जावा. बोलना आता ते काय मला जास्त बोललेलं नाही तरी पण मी थोडं थोडं बोलणार कारण एक वर्षाने भेटणार आहे. माझी बाय आज रोवनो बसाय माहेरात चालली आहे. आता वर्षाने येईल कवटं घेऊन मी सगळी कवटा फाडणार पण बघित राहा. एकदा काय होतं शाळा असते शाळा आणि शाळेत इन्स्पेक्शन होणार असतं. इन्स्पेक्टर येतात ना एक साथ नमस्ते मला सगळं समजते माहिती आहे ना तो कोकण करता मानाचा मुजरा. तर अर्ध्या तासाचा तास वैभव माऊली अर्ध्या तासाचा तास बाईने शिकवला नाही. ए फॉर ऍपल बी फॉर बॉल आमचं गावठी बॉल. त्यांना ते पाठ होईना त्यांनी स्वतःची ट्रिक लावली. काय लावली बाईने ए फॉर ऍपल शिकवलं की आपण आढळायची. ए फॉर आण्याची बायको बी फॉर बंड्याची बायको सी फॉर चंदूची बायको
डी फॉर धोंड्याची बायको असं पाठ केला नाही. आणि एम पर्यंत शिकून झालं. एम फॉर मान्याची बायको. तेवढ्यात घंटा वाजली आणि क्लास बंद. ए रोहित दादा, दुसऱ्या दिवशी सकाळी झालं मास्तर इन्स्पेक्शन करायला. बंद कर ना. सकाळी झाले आणि विचारायला लागले, ओट सी काढून दाखव, डी काढून दाखवला. हे काय मनातल्या मला बाईनी डी. ओके, डी फॉर धोंड्याची बायको. डी ओके, डी बरोबर, हुशार. खाली बस. अमेया तू एच काढून दाखवला. आपली आयडिया लावली हार्याची बायको. हारे एच. ओके, एक नंबर. आणि लास्टला पप्याला उठवला. पप्या उठ. आणि त्याला काढून दाखवला डब्ल्यू. डब्ल्यू पण कालपर्यंत एम पर्यंत शिकून झाला होता. हा टेन्शन मध्ये, अरे हे नशिबाचं भोग माझ्याच आयुष्यात का म्हणतो. यांना सगळ्यांना सोपं विचारलं, मला बाईने शिकवलं नाही तर विचारलं डब्ल्यू. त्यांना स्वतःची आयडिया लावली तरी पण जो दिसाया मन्याच्या बायको सारखीच दिसते. दिसाया अगदी सेम मन्याची बायको, पण ही ढ्यांगावर कशी म्हणतो. बारी होता गेला. दिसाया पण तो सेम टू सेम मन्याची बायको, पण म्हणतो ढ्यांगावर कशी म्हणतो. अनिल तावडे माऊली, गाव कळवंडी, 200 रुपयाचं पारितोषिक. मुलं फिरा गाणं काढतोय. भाग देऊया. आपण कुठली उदाहरण ठेवायची नाही. म्हणतात एक मुंबईला आहे बायको सोबत आणि एक गावाला आहे. आणि गुराढोरा म्हणतात लय. तर लांबोळ्या रेड्याचा विषय गायला तर काय म्हणतोय तो, लांबोळ्या रेडा आहे ना, हे गावचे बायको 2-2 बायका. तोच बोलले सोबत आहे म्हणून. यू लाईक सोबत नॉनसेन्स. तर काय म्हणून सांगतोय माझ्या गावच्या बायकोला बघा. तर लांबोळ्या रेडा काय करतोय बघ. कितीही बांधला त्याला तुम्ही जरी या कुमियाच्या शेड्यानं. कुमियाचा बघ डाव शेडा. कितीही बांधला त्याला तुम्ही जरी कुमियाच्या शेड्यानं. खेड्यातल्या म्हशीला गाभण केले लांबोऱ्या रे. खेड्यातल्या म्हशीला गाभण केले लांबोऱ्या रे. त्याला तुम्ही जरी कुमियाच्या शेड्यानं. कितीही बांधला त्याला तुम्ही जरी कुमियाच्या शेड्यानं. खेड्याच्या म्हशीला गाभण केले लांबोऱ्या तुझी इज्जत जाईल असं बोल सारं घरदार. असं बोल सारं घरदार. 4 लोकात होईल बाजार. काय म्हणे चढून जाईल. शाहीर राजेश निकम. आता पुढच्या वर्षी भेट आहे. तुम्हाला एकच सल्ला देतो. 5 गेअर म्हणजे 5 गेअर घेऊनच फिरतो आपण. प्रेमाने पण बारी करून रसिकांना थांबवू शकतो आणि टोकाची बारी करू शकतो. मी तुम्हाला काय सांगतो, फक्त एकच आहे, लोकांना आता अपेक्षा वेगळ्या आहेत आमच्याकडून.
तुमच्याकडून नाही किंवा नवीन शक्तितुऱ्याला कोणाला वाईट नकोय, कमराच्या खालचं नकोय, हमरे तुमरे नकोय, एकेरे उल्लेख नकोय, लायकी नकोय, काय नकोय. त्यांना कोऑर्डिनेशन पाहिजे, त्यांना कनेक्शन पाहिजे, 1 to 1 पाहिजे. त्यांना फक्त हुशारी आणि दादागिरी नको. आता प्रत्येक जण हुशार आहे. तुम्ही एकच आहे, तुम्हाला थोडं गाता येतं, मला थोडं गाता येतं, मला थोडं लिहिता येतं, तुम्हाला थोडं लिहिता येत असेल म्हणून आपण शाहीर झालो, गाणी व्हायरल झाली म्हणून इथं उभा आहे. नाही तर प्रत्येक जण हुशार आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वकील आहे, फॅशन डिझायनर असेल, ग्राफिक डिझायनर असेल, युट्यूबर्स आहेत. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये हुशार आहे. त्याच्यामुळे कुणाला येडा नका सांगा आणि एक दिवस मग हसं होईल स्वतःच. म्हणून आत्मपरीक्षण करा. म्हणून दुसऱ्याला काहीतरी कमी लेखायचं आणि हे करायचं, त्याच्यामुळे शक्तितुरा नाही होणार. शक्तितुऱ्याची व्याख्या बदललेली आहे. अनेक जण आहेत आमच्यावर बोलतात की लांबोरे असं करतो, लांबोरे तसं करतो. अरे पण लांबोरेने गेल्या 3 वर्षामध्ये 5 प्रश्न फोडलेत. 5 प्रश्न फोडलेत. मी फोडलेत, माझ्या वसतांनी फोडलेत. महाशक्तितुरा नाही. मुळा रंगाचे गण आम्ही गायला सुरुवात केली. आता सध्या नवीन आम्ही म्हणजे आता सध्या आता आधीचे आहेत. आम्ही सुरुवात केली की कमराच्या खालचा एकही शब्द न गाता बारी करायची. मग हे सगळं असताना आणि परत नवीन पायंडा करायचा.
वर्ष होतील, 2008 पासून एकच अध्यक्ष. अरे काहीतरी त्या माणसाने दिलं असेल. आणि इतर लोकांनी एवढ्या 11 वाड्या काय येड्या नाही आहेत. आणि एवढं सगळं मंडळ असताना, सुखाने सगळं सुरू असताना एकात कुणात तरी किडा असतो मोठा. प्रत्येक गावात, प्रत्येक भावकीत कंदाल म्हणून हायत. सख्या भावांमध्ये आहे, पक्षांमध्ये आहे, सगळ्या पुजाऱ्यांमध्ये आहे. काय म्हणतोय? हाताच्या बोटाला वंगाळ माणसं, एक किंवा दोन. ऐकलं? हाताच्या बोटाला वंगाळ माणसं करते कंदाल भावकीत, लय कंदाल भावकीत, लय कंदाल भावकीत, रप्यातलाय विषय 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 भावकीत. एक शेवटचं गाणं आमच्या राजेश टिकंबुवानी शिवसेनेवरती ठाकरे, आमचे जे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती घेतलेलं आहे. माझंही कर्तव्य आहे. शब्द शब्दात होता धाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे, एकच साहेब एकच वाघ, आपले बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ, बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ, बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ, बाळासाहेब ठाकरे. शब्दात होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे, शब्दात होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे, एकच साहेब एकच वाघ, बाळासाहेब ठाकरे, एकच साहेब एकच वाघ, बाळासाहेब ठाकरे. या ठिकाणी मी एकच सांगेन, मी काय लय मोठा शाणा नाही. एकापेक्षा एक सवाशनी आयुष्यात असतात. माणसाचं कसं आहे, आपण म्हणतो अरे माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझं एवढा घर आहे, बंगला आहे, बैलगाडी आहे, एवढे गाडी आहेत, काय नाही हो. प्रत्येक माणसात सिद्धू आहे, प्रत्येक माणसामध्ये 5.5 लिटर रक्त असतं. बाईमध्ये 5 लिटर, पुरुषामध्ये 5.5 लिटर. आणि हे यातली एक पेशी, आता रक्त कशापासून बनतं? लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट, बरोबर. त्यातली जर एक रक्ताचा थेंब काढला आणि स्कोपीमध्ये बघितला, 1 अब्जाहून अधिक पेशी असतात. ह्या पेशी माणसाच्या, एका माणसाचा, माझ्यासारखा सुकडा माणूस आहे, ह्याच्या जर सगळ्या पेशी एकमेकाला जोडल्या, पृथ्वी भोवती 4.5 फेऱ्या होतील. बघा माणूस किती श्रेष्ठ आहे. आणि ह्याच्यातली एक पेशी बिघडली, एक, माणसाला होतो कॅन्सर. कोण तू? हाय कोण तू? हे आपल्या नसा आहेत ना मंडळी. ह्या आर्टरीज, कॅपिलरीज आणि आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज ह्या आहेत आपल्या शरीरा नसा. ह्या जर एकमेकाला जोडल्या, सगळ्या जर जोडल्या, एका माणसाच्या लांबी किती होईल माहिती आहे? 97,000 किलोमीटर. मुंबई गोवा अंतर किती? 600 किलोमीटर. मग विचार करा आपल्या ह्या नाड्या किती वेळा मुंबई गोवा करतील. आणि ह्याच्यातली एक नाडी दबली, अटॅक फटॅक झटॅक. कुणाच्या हातात काय नाही. अरे सकाळी भेटला ना, चाय प्याला माझ्या संगे, आता गेला, हो गेला, काय नाही. लय लय मोठं स्वतःला समाज प्रबोधनकार समजणार आहेत, स्वतःला लय मोठं भाषा समजणार आहेत, कुणाच्या हातात काय नाही. मग त्याच्यामुळे मी पण हे शब्दाने जादूगर, मी शब्दाने जादूगर. मग पु ल देशपांडे कोण, ज्ञानेश्वर माऊली कोण, हे एकाच दुसरी गाणी फेमस झाली म्हणून काय शब्दाचे जादूगार झालो? माणूस माणूस आहे, तो किती पण मोठा होऊन दे, प्रत्येकाच्या मुताला वास आहे. किती पण मोठा होऊन दे, माणसानं त्याच्या लायकीतच राहायचं. अरे श्वास घेतो या आपल्या हातात नाही. मग दुसऱ्याला काय असं करेन तसं करीन काय नसतं. म्हणून शाहीर, म्हणून शाहीर. तुम्ही सुरात आहेत, सगळं आहे, पण तुम्ही देव नाही ना. मी जरा काय ते थोडीशी गाणी लिहितो, मी काय देव नाही ना. त्याच्यामुळे फुशार का तेवढ्याच मारा जेवढ्या झेपतील. पुढच्या वर्षी आपली भेट आहे, आपला झंगाट कायम राहणार आहे. मुक्काम पोस्ट खेळ, आपण लांजा, लय म्हणजे लांबची सासरवाडी आहे. मी काय आयुष्यात स्फोट देत नाही. त्याच्यामुळे रात्र थोडी सोंगा फार. मी एवढी आता 15 मिनिटं समाज प्रबोधनची गाणी गाऊन पण तुम्ही इथं थांबलात. अरे ही गोडी असली पाहिजे ना. फक्त बुवाची काढली, बुवाची काशी केली, बुवाच्या बायकोवर बोलला, आईश्वर बोलला, नाही होत शक्यतो त्याच्याकडे. आणि एवढं करून
जर थोडंसं समाज संबोधन केलं आणि जरा नमन केलं तर एवढं पोटात दुखायची गरज नाही मंडळी बरोबर बरं घडी काढायला हुकूम काय गेले पोरगी गेली माहेर सासऱ्यात गेले माझे प्रतिस्पर्धी शाहीर आमचा झंगाट होऊन पण संसार शेवटपर्यंत टिकलेला आहे आणि माझे या ठिकाणी माझे आवडते शाहीर राजेश निकम मोठ्या सन्मानाने तुला त्या साधात बोलवतोय या आरती करूया आज पाठवणी झाली म्हणजे दोघांची पण आज पंच जमलेला आहे मालगर गावातलं 5 माणसं जमलेली आहेत आणि आज म्हणून परत घोंगडी घातलेली आहे आणि आपल्या दोघांचा मिटलेला आहे जे काही बरकत होऊन दे एकाचं 21 होऊन देत आमचं 5चं 25 होऊन दे भरल्या धानात घरल्या शिजल्या अनात बरकत येऊन दे पोरा टोरा गुरा ढोरा खेळापर्यंत सगळ्यात बरकत येऊन दे आणि बरेलो जागरण झालेली आहे डोळ्यावर झोप आहे गाडी व्यवस्थित चालवा उंद्र आणि कुणाला नाचायला असेल तर नाचायला या माऊली नाचायला पोरानो नाचायला या उंद्रावरी सुंदर गडाची मूर्ती गडाला वाळूया सुंदर गडाची मूर्ती गडाला वाळूया